इराण आणि इस्रायलमध्ये चाललेल्या युद्धाचा धूर आता महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांच्या चिमणीतून निघायला लागलाय। साखरेची निर्यात ठप्प झाल्यामुळे सगळा माल हा तसाच गोदामांमध्ये पडू नये, त्यामुळे साखरेचे दर कोसळण्याची शक्यता सांगितली जाते। साखर कारखाने आणि शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आलेत। दुसरीकडे सण तोंडावर आलाय आणि गुढीपाडव्याला लागणाऱ्या साखरेपासून बनणाऱ्या गाठी या 40% महागल्या। हे नेमकं कसं काय शक्य होतंय? नक्की काय घडतंय आपल्या साखर उद्योगांमध्ये आणि याच्यामुळे तुमच्या खिशाला किती कात्री लागणार आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। भारतातील साखर उद्योग हा मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारावरती अवलंबून आहे। यावर्षी केंद्र सरकारने 20 लाख टन साखर निर्यातीचा कोटा दिला होता, पण इराण इस्रायल युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी आणि रेड सी हा मार्ग असुरक्षित झालाय। जहाजांचे भाडे वाढलेत आणि अनेक देशांनी आयात थांबवली। याचा परिणाम काय झालाय तर जी साखर परदेशामध्ये जाऊन आपल्याला डॉलर मिळवून देणार होती ती आता आपल्याच गोदामांमध्ये पडू नये। 20 लाखांपैकी फक्त 4 ते 5 लाख टनच साखर निर्यात झाले, म्हणजे तब्बल 15 लाख टन साखर ही देशातच पडू नये। त्यात साठवणुकीची क्षमता संपल्यामुळे कारखानदार कमी किमतीमध्ये साखर विकायला काढतात आणि जेव्हा बाजारामध्ये पुरवठा वाढतो आणि मागणी कमी असते तेव्हा किमती नेहमीच कोसळतात। काही दिवसांपूर्वी 3700 रुपये प्रति क्विंटल असलेली साखर आता थेट 3200 रुपयांवरती आली। साखरेचे दर घसरल्यामुळे कारखान्यांकडे पैसा कमी येतोय। याचा थेट परिणाम हा शेतकऱ्यांच्या FRP वरती म्हणजेच ऊसाच्या हमी भावावर होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आता हवालदिल झालाय। साखरेसोबतच भाजीपाला आणि केळीचे दर सुद्धा कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। नंदुरबार जिल्ह्यातली केळी ही प्रामुख्याने आखाती देशांमध्ये निर्यात होतात। युद्धामुळे जहाजे मिळेनाशी झाली आणि आठवडाभरामध्ये केळीचे दर हे 2200 रुपयांवरून थेट 1200 रुपयांवरती आले। मुंबईतून दररोज परदेशामध्ये जाणारा उच्च दर्जाचा भाजीपाला जसं की ढोबळी मिरची, टोमॅटो, भेंडी हा सगळा माल कंटेनर अभावी स्थानिक बाजारामध्ये येतोय। त्यामुळे आवक वाढली आणि दर घसरले। लोकांना भाजी स्वस्त तर मिळते, पण शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाहीये। युद्धाचे हे आर्थिक परिणाम आहेत जे कोणत्याही बॉम्बस्फोटापेक्षा कमी नाही आहेत। एकीकडे साखरेचे दर बाजारात घसरले असले तरी दुसरीकडे मात्र सामान्य ग्राहकांसाठी येणारा सण हा महाग जाणार आहे। काही दिवसांमध्येच गुढीपाडवा येतोय आणि या दिवशी गुढीला साखर गाठीचा हार घालण्याची परंपरा आहे। त्या साखर गाठी या 40% महाग होणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की साखरेचे दर तर कमी झालेत, मग सण स्वस्त व्हायला हवेत ना? पण विषय असा आहे की युद्धाचा फटका फक्त साखरेवरतीच बसला असता तर ती स्वस्त झाली असती आणि सणही छान गेला असता। पण हे युद्ध सगळ्याच बाजूने आपल्यावरती इम्पॅक्ट करते। पंढरपूर सारख्या ठिकाणी साखर गाठी तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी सांगितलंय की गाठी बनवण्यासाठी लागणारा इंधन खर्च, मजुरी आणि इतर कच्चा माल यांच्या किमती दुप्पट तिप्पट झाल्यात। इराण युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे भट्टी पेटवणं महाग झालंय। इंधन महागल्यामुळे वाहतूक खर्च वाढलाय, त्यामुळे गाठी पण महागणार आहेत। थोडक्यात या सणाला साखरेचा कडवटपणा सामान्यांच्या खिशाला बसणार आहे। परिस्थिती जरी गंभीर असली तरी यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने काही पावलं उचलणं गरजेचं आहे। जसं की साखरेचा किमान विक्री दर म्हणजेच MSP हा जो सध्या 3100 रुपयांवरती आहे तो वाढवून किमान 3500 ते 3700 रुपये करावा, जेणेकरून कारखान्यांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही। साखरेवरती अवलंबून न राहता साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून कारखान्यांचा महसूल सुरूच राहील। निर्यात होत नसल्यामुळे कारखान्यांकडे साखर ठेवण्यासाठी जागा नाहीये। सरकारने बफर स्टॉकसाठी जर अनुदान दिलं तर बाजारातल्या किमती या स्थिर राहायला मदत होईल। त्यासोबत आखाती देशांऐवजी आग्नेय आशियाई देशांकडे साखरेची निर्यात कशी वळवता येईल यासाठी रेल्वे किंवा इतर जलमार्गाचा काही उपाय शोधता येतोय का याचा विचार सुद्धा व्हायला हवा। कारण हे युद्ध किती दिवस चालेल याचा आपण घरात बसून तर अंदाज नाही लावू शकत, पण आपण आपल्या परीने काही प्रयत्न तर नक्कीच करू शकतोय। या युद्धाने गेल्या 10 दिवसांमध्ये आपल्या खिशावरती बराच मोठा दरोडा टाकलाय। कमर्शियल गॅस 2400 रुपयांच्या पार गेलाय। घरगुती गॅसला तुफान वेटिंग आहे। सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडलेत। इंधन पुरवठा आता व्यवस्थित होत असला तरी रशियाने दिलेली सवलत आणि भारताकडे असलेला बफर स्टॉक हा संपत चालल्यामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची टांगती तलवार सुद्धा आपल्यावरती असणार आहे। हे युद्ध हळूहळू आपल्या सगळ्यांच्याच आनंदावरती विरजण घालतंय। त्यातलाच एक मोठा मुद्दा होता साखर उद्योगांच्या बाबतीतला। तुम्हाला काय वाटतं, सरकारने या बाबतीमध्ये काय उपाययोजना करायला पाहिजेत आणि या युद्धाची झळ तुम्हाला नक्की कोणकोणत्या प्रमाणामध्ये सतावते कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाव बत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।